भाजपने मंत्रिपदाची नावं अजूनही दिल्लीला पाठवली नाहीत असं समजतंय। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची जेव्हा भेट होईल तेव्हा या भेटी दरम्यान नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय आणि 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे असं देखील समजतंय। शिंदे आणि अजितदादांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी आधीच पाठवलेली आहे, मात्र भाजपकडून ही यादी अजून गेली नाहीये। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, भाजपकडून अजूनही नावं पुढे जात नाहीयेत, नेमकं काय कारण आहे याच्या मागे? भाजप आणि महायुतीतील इतर दोन पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आहे। देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रातून यादी देतील त्याच्याशी फक्त चर्चा होईल आणि ती यादी फायनल होईल। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भाजपमध्ये जे काही मंत्रिपद द्यायची आहेत त्याच्यामध्ये केंद्रामध्ये फक्त चर्चा होती। देवेंद्र फडणवीस यांच्याशी हे नाव का कसं असंही विचारलं जात नाही, हे आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे। देवेंद्र फडणवीस जे नावं देतात आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या दरम्यान देखील देवेंद्र फडणवीस यांनी जी नावं दिली त्याच्यावरती केंद्रानं शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे भाजपच्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वर चष्मा आपल्याला पाहायला मिळेल, कारण ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जे जे मंत्री दिल्लीमध्ये असो किंवा राज्यामध्ये असो त्यांनी जी नावं दिली ती फायनल झालेली आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे। काही नावावरती फक्त चर्चा केली जाते हे आतापर्यंतचा अनुभव आपल्याला आहे। मात्र दोन पक्षांची जी यादी आहे ती अद्यापपर्यंत फायनल झालेली नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्रिपद कोणत्या पक्षाला कोणती मंत्रिपद असतील हे देखील अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि सध्या सर्व खाती त्यांच्याकडे आहेत। एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो हे बिन खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून शपथ घेतल्यापासून काम करताना पाहायला मिळतंय। तर एकंदरीत पाहिलं गेलं तर जोपर्यंत सत्तेचा मंत्रिपदाचा जो वाटप आहे ते जोपर्यंत होत नाही त्यानंतरच ही नावं फायनल होतील। दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माहिती आहे की कोणाला मंत्री करायचंय, मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाची खाती पदरात पाडून घेण्याच्या मूडमध्ये असलेले दोन्ही पक्ष, त्यामुळं अजूनही मंत्रिपदाचं वाटप केलं जात नाहीये। पुढील जे अधिवेशन होईल त्याच्यापर्यंत तरी हे वाटप होते का हे पाहणं महत्वाचं आहे। निश्चित, किंवा मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट होण्याची वाट आता पाहावी लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।